दुधाचे भाव ढासळल्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले। जिल्हा परिषदेमार्फत हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी दिली। कोरोना महामारीच्या काळात शहराकडे रोजगारासाठी गेलेल्या तरुणांचा रोजगार गेला, त्यामुळे असे तरुण शेतावर परतलेत। या तरुणांनी आपल्या जीवनासाठी भावी मार्ग शोधलाय। अनेक तरुण शेतकरी दूध व्यवसायाकडे वळलेत, त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढलंय। साहजिकच त्यामुळे बाजारात दुधाचे भाव ढासळल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। त्यामुळे आंदोलन होऊ लागल्यानं महाराष्ट्र सरकारनं दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केले। हे अनुदान जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी याबाबत नुकतंच पशुसंवर्धन विभागाची बैठक घेऊन नियोजन केलंय। पशुसंवर्धन विभागाकडे सर्वेक्षणात आलेल्या गायींची संख्या नोंद आहे। अशा गायींना यापूर्वीच टॅग देण्यात आलाय, तरी नव्यानं अनेक जण या व्यवसायात येत आहेत। मग या शेतकऱ्यांना अनुदान कसं देणार असा प्रश्न देखील आता उपस्थित राहतो आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।